आणि माझ्या बापाला फोनच घ्यायला होतो. तुम्ही पहा फक्त. हुर्रर्र. ए पिंट्या उठ. हेप्पा आला मा बाप. जरसक झोपेल दिसलो की मा बापा उड्याच मारतोय. मी पण अजिबात उठत नाही. तुम्ही पहा फक्त आता. ओय सुकाळीच्या, अरे तुला उठ म्हणले. माय मी येतं नाटक करायला लागलं माय देखत. आणखीन झोपी गेलं. याच्यावर ठोका टाकला लागतो गड्या. तसं नाही ऐकत हे. अरे बापरे. आई वय माय बापा सांग बरं. बिनकमी मारतात मला कधी पण. तुम्ही माय घरी नाही म्हणलं किती ग बोंबाला तरी काहीच फरक नाही. काऊन मारलं तुम्ही मला? 5 मिनिटं झाले फक्त झोपलो होतो मी. हा मारायची काही गरज होती का? याच्यासाठी पैदा केलं का मला? हा पैदा नाही केलं तुले. असं मजाकीत वहिले तू. समजलं का? म्हणजे मग काही इज्जतच नाही काय? हे लय झालं गडी आता यायचं. तुम्ही मारलं काऊन मला याचं उत्तर सांगा अगोदर. अरे सुकाळीच्या, नुसता म्हशीसारखा झोपेला असतो तू. आयतं गायची सवय लागली तुले. हराम खोरा. उद्यापासून कंपनी जायचं बाबू आणि पैसे कमवायचे. नाहीतर तुझी बॅग भरायची आणि तो तोंड तिकडे काळं करायचं. कुठं जाय पण पुन्हा मला दिसू नको उद्यापासून. मी कुठं जात नाही. तुमचं जेवढं घर आहे ना तेवढा माझा अधिकार आहे. आणि जर तुम्ही मला काढून द्यायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट केसच टाकतो तुमच्यावर कोर्टात. अरे बाप, डायरेक्ट मलाच धमकी. याले चांगली पाय फुटले वाटतंय है ना? जरा काहीतरी कामधंदे करावं उद्यापासून. आता लहान नाही राहिलो आपण. हा बर का? आता प्रेमान सांगू राहिलो तुले. बाबू म्हणून सांगतो बाबू. मी पण तुम्हाला पप्पा म्हणून सांगतो पप्पा. मला आहे ना मोबाईल पाहिजेत तेव्हाच मी कामाला जाईल. नाहीतर मी अजिबात कुठं जाणार नाही. नुसता झोपून राहील दिवसभर. समजलं का? तर अजून लहान आहे तू. एवढ्या लवकर कशाला पाहिजे तुला मोबाईल? घर घर भांडे खेळायचं वय येतो. हा आणि मोबाईल घेऊन काय करणार आहे तू? चांगलं नसतंय ते. चुकीचं असतंय. अजिबात खेळू नाही लहान लेकरानं. तुम्हाला एकदा सांगितलं तर समजत नाही का हो? हा बाप आहे तुम्ही. असा कसा बाप आहे? मला मोबाईल पाहिजेत म्हणजे मोबाईल पाहिजेत. उद्याच मला मोबाईल लागल. नाहीतर मी जीवच देतो. मला चांगलंच गरम झाला आता आहे ना. याला जर मी मोबाईल नाही घेऊन दिला आणि यानं का काही केलं तर याची माय माझा जीवच घेते मग. आता मोबाईल घेणंच आहे. अरे बाबू असं म्हणून नसतात. असं जीव घेऊ देऊन काय होत असते का? तुला मोबाईलच घ्यायचा ना तर ठीक आहे. परवा दिवशी आपल्या गावची जत्रा आहे. तुला एक नाही 2 मोबाईल घेऊन देतो ना मी. ते जत्रेतले ते नसतात का ते चल छैया 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 छैया. हो ते 2 मोबाईल घेऊन देतो मी तुले बस. ओ पप्पा मॅडगीड झाली काय? अरे तुम्ही कोणत्या जमान्यात आहे अजून? तो मोबाईल नाही पाहिजे मला. तो चल छैया छैयावाला. त्या मोबाईल तर थुकत नाही मी त्या मोबाईलवर. मला आयफोन पाहिजे. आयफोन पाहिजेत का? अरे मग तुझ्या आईजवळ जो फोन आहे तो तुला घे. झाला आयफोन. अरे बाप. अरे तुम्ही एक काम करा. ते नाही का ते तुमच्याजवळ ते गिटार नाही का तुमच्या उजव्या हाताला पडेल ते उचला आणि माझ्या डोक्यात टाका. मारून टाका मला एकदाच. काही बोलता ना हो तुम्ही. मले असा साधा सुद्धा फोन नाही पाहिजेत. मला आयफोन पाहिजेत. आयफोन 15 प्रो. केवढ्याचा आहे तो 15 प्रो? 1.5 लाखाचा आहे. आता मी सटकली गड्या. अरे हराम खोरा सुकाळीची भंगार तोंडाच्या. मी अंडरपॅन्ट 30 रुपयाची घालतो आणि तुला आयफोन पाहिजेत तो पण 1.5 लाखाचा. हा मला वाटलं सांगताय का नू 2-3 हजाराचा. तुला डायरेक्ट 1.5 लाख रुपये सांगितले. इथं अटॅक यायची पाळी आली मला. ते काही सांगू नका. तुम्ही अंडरपॅन्ट घाला नाहीतर बिना अंडरपॅन्टीची राहा. पण मोबाईल पाहिजेत म्हणजे पाहिजेतच मला. आणि मी तुम्हाला सांगितलं जर का तुम्ही नाही घेऊन दिला तर मी जीवच देतो. तुम्हाला सांगतो मंडळी. आणि मी ना लय चिक्कड माणूस आहे. लय जीव आहे मा पैशात. 1 रुपया खर्च होत नाही आपल्या जवळून. हो मला काही घेत नाही आणि दुसऱ्याला काही खाऊ देत नाही आणि दुसऱ्याला काही घेऊन देत नाही. हा त्याले ना अशा माणसाले आमच्या इकडं चिरकुट चोके म्हणतात. चिरकुट चोके. आणि बाबू पिंट्या तू आहे ना मला त्या कोल्ड्या धमक्या देणं बंदच कर. आणि तुला जीव द्यायचा ना तर तू माझ्या संग चाल वरी गच्चीवर. तुले वरून लुटून देतो मी. आणि तू खाली पडला आणि तुझ्या मनात पुन्हा काही डाऊट आला तर पुन्हा वर ये. पुन्हा एकदा लुटून देतो. समजलं का? अरे बाप आहे का काय?
डायरेक्ट लुटून द्यायच्या धमक्या देऊ राहिला मला. नाही पिंट्या, अरे चाल ना, तुला मोबाईल आणायला जायचं वाटतंय आज. काल तर लय गप्पा मारत होता तू. का रे चिपड्या तोंडाच्या, म्हणजे याचा अर्थ तू याचा सूत्रधार आहे ना? हा? ओ काका, मी काय केलं? मला कशाला बोलू राहिले तुम्ही? तेच मला म्हणी की मला मोबाईल घ्यायचा म्हणून मा बाप मला मोबाईल घेऊन देणार आहे. काल तर लय मोठ्या मोठ्या गप्पा आणू लागले. मला माहिती आहे का मग, म्हणून आलो मी. आणि तुम्ही मला लागले बोलायले. तू एवढा बोल राहिला तोंड वर करून, तुझ्या बापान घेऊन दिला का तुला फोन? हा दाखव बरे. मा नका हो नांद करू तुम्ही. मा बापानं कालच मला मोबाईल घेऊन दिला 1.5 लाखाचा. हा तुमच्यासारखा एक मा बाप चिरकुट चौकी. बापरे, आता हे मा बापाले चिरकुट चोक्या बोललं. आता मा बाप याच्यावर लय मोठा डायलॉग आणते. पहा फक्त तुम्ही. का रे चिपड्या तोंडाची, काय म्हणला तू मला? चिरकुट चोक्या म्हणला आहे ना? हा बाबू, इतका कुत्र्यासारखा मारील, इतक्या चापटा मारील तुले. 10 मारील आणि एकच मोजील. पुन्हा 10 मारील आणि एकच मोजील. नुसतं दिवसभर मारत राहील. हा मा नांदिनी लागायचं का बरं? तुला आता सांगतो मी. म्हणलं होतं का नी, लय डेंजर आहे आम्ही. आणि डायलॉग तर कुठून कुठून येतात माझ्या बापाकडे, देव जाणे. हा बा काय डायलॉग मारायला सांगताच येत नाही. पण पुढचा माणूस का घायाळच. हो पप्पा, अहो द्या ना एक फोन घेऊन. त्या पोराच्या बापानं कालच त्याला फोन घेऊन द्याला 1.5 लाखाचा. आणि तुम्ही एवढा काय चिकटपणा करू राहिले हो? हो ना काका, द्या ना मायच्या एक त्याला घेऊन. हा माझ्याजवळ फोन आहे त्याच्याजवळ नाही, मग मला ते चांगलं वाटत नाही ना. आणि ते दिवसभर माझ फोन मागते मग खेळायले, आणि मग मग खेळणं होत नाही, त्याचं नाही होत. तुम्ही द्या त्याला एक फोन घेऊन. हो प्लीज प्लीज. तुला एकदा सांगितलं तर ऐकत नाही बाबू. तुम्ही प्लीज म्हणा का टिलीज म्हणा, अरे तुम्हाला काहीच भेटणार नाही. पहिल्यानंतर आता जत्रेतला घेऊन येणार होतो, आता तो पण भेटणार नाही. येड्या भोकाचे कुठले. अरे पिंट्या, अरे किती चिकट आहे रे तुझा बाप. काय करे नाही तू, जीव दे तू जीव. हो मा मित्र आहे तू. लाजवट्टी मला आता आजपासून. पाहिलं का, तुमच्यामुळं मला लोकांचे बोलणे खावं लागणार आहे आता. सगळ्या गावात मी पच्ची होणार आहे की पिंट्याचा बाप चिकट आहे, पिंट्याचा बाप चिकट आहे. कुठंच तोंड दाखवायला जागा नाही राहणार मला आता. हो, आणि हे सगळं तुमच्यामुळे होणार आहे. अरे मग काय होतंय, 1.5 लाख रुपये खर्च करोस तर लोकांचे बोलणे खाणं पुरत नाही का? हा तुला मोबाईल भेटत नाही गड्या, हे फुल अँड फायनल आहे. लिहून घ्यास तू कागदावर माझ्याकडून. आणि तुला सांगतो रे चिपड्या तोंडाच्या, पुन्हा जर का तू आमच्या घरी आला ते तू ते सारखं तोंड घेऊन, तर मग मी येईन तू ये. ते रायल्स होईल 2-4 केस आहेत ना बाबू, ते पण उपटून घेईल. त्यांना ठेव तू. हा आपल्याला नाही धमकी द्यायच्या बरं. केस उपटून टाकील आणि हे करील. केस उपटले तर मी पुन्हा लावून येईल. माझ्या बापाजवळ लय पैसा आहे. तुमच्यासारखा चिरकुट नाही मा बाप. हा मोबाईल घेऊन द्यायले जीवावर आलं तुम्हाला पोराले. एवढंच हिंमत येते एखादा मोबाईल घेऊन द्या ना.